अस्सलाम वालेकुम नाजरीन। बुल्ढाना ज़िला के धाड़ में बस स्टैंड इलाके में लगी आग। स्क्रैप की दुकान के साथ 10 से 12 दुकानें आग की चपेट में, लाखों रुपयों का नुकसान। सैयद इरफान की रिपोर्ट। बुल्ढाना ज़िला के धाड़ में बस स्टैंड इलाके में एक स्क्रैप की दुकान को आज 28 मई सुबह 11:30 बजे के करीब आग लग गई। इस आग में आसपास की 10 से 12 दुकानें भी चपेट में आ गई है। इस आग में ये दुकानें पूरी तरह जलकर खाक हो गई। ये आग शॉर्ट सर्किट से लगने का अंदाज जताया जा रहा है। आग की खबर मिलते ही बुल्ढाना और भोकरदन से फायर ब्रिगेड का अमला मौके पर पहुंचा और 1.5 घंटे की मशक्क़त के बाद आग पर काबू पाया। फायर ब्रिगेड अमले के साथ मकामी साकिनान भी आग बुझाने के लिए दौड़ पड़े, जिससे फ़ौरन आग पर काबू पाया गया। इस मौके पर चिखली असेंबली हलके की एमएलए श्वेताताई महाले ने भी मौके पर पहुंचकर जायज़ा लिया। साथ ही ग्राम पंचायत सरपंच मोहम्मद रिजवान सौदागर, धाड़ पुलिस स्टेशन के थानेदार दिनेश झामरे, मंडल अधिकारी शेड़के, तलाठी प्रभाकर गौड़ी, कोतवाल बाबू, ग्राम विकास अधिकारी धनगर साहेब और ग्राम पंचायत मुलाजिमीन व एमएससीबी के मुलाजिमीन मौके पर पहुंचे। इससे मुतल्लिका अफसरान ने आग लगने के बाद जायज़ा लिया और नुकसान की रिपोर्ट तैयार की। मुतल्लिका अफसर की जानिब से बताया गया कि इस आग में तकरीबन 50 लाख रुपए का नुकसान हुआ है। आइए देखते हैं एमएलए श्वेताताई महाले, सरपंच रिजवान सौदागर और दीगर अफसरान ने क्या कहा। या गावामध्ये एका भंगाराच्या दुकानाला आग लागली आणि आज मोठ्या प्रमाणात टेम्परेचर सुद्धा आहे, वारं सुद्धा सुटलेलं आहे। त्याच्यामुळे ती आग अजून 4-5 दुकानाला लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तहसीलदारांशी बोलून घटनास्थळीचा जो पंचनामा आहे तो आपण केलेला आहे आणि ज्या ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे लवकरच त्यांना मदत मिळवून देण्यामध्ये माझा पूर्ण प्रयत्न राहील। आज दिनांक 28 मे रोजी सकाळी 11च्या सुमारास धामणगाव रोडवर ज्या दुकानं होत्या त्या ठिकाणी आग लागली। आता आपण पाहतच आहे जवळपास 6-7 दुकानं जळून या ठिकाणी खाक झालेले आहेत। त्यामध्ये काही भंगारच्या दुकानं होत्या, काही एक दुसऱ्या काही आणखी दुकानं आहेत त्या पूर्ण जळालेल्या आहेत। सध्या जवळ असं वाटतंय की बा ही जी आग लागलेली आहे ती शॉर्ट सर्किटमुळे लागली असेल असं एक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। त्यानंतर आता पुढे माहिती त्याच्याबद्दल मिळणारच आहे। आग लागली जशी कळाली तसेच गावकरी आग विझवण्यासाठी इथं आले। अग्निशमनाची व्यवस्था नसल्यामुळं लगेच तहसीलदार यांना कळवण्यात आले। तहसीलदार साहेबांनी बुलढाणा अग्निशमन दल, चिखली अग्निशमन दल, जाफराबाद आणि भोकरदन असे 4 ठिकाणाहून अग्निशमन दल बोलवले। गावकऱ्याच्या मदतीने आणि अग्निशमनाच्या मदतीने ही पूर्ण आग आटोक्यात आणण्यात आलेली आहे। जवळपास आता हा जो अंदाज आहे आगीचं नुकसानीचा 20 लाखाच्या वर एक अंदाज असा आहे की 20 लाखाच्या वर हा नुकसान झालेला असेल। आग लागली त्यावेळेला गावातील सर्व आमचे हिंदू असतील, मुस्लिम असतील सर्व बांधवांनी या ठिकाणी मदत केली आणि त्यांनी सर्वांनी आग आटोक्यात आणलेलं आहे। दुकान हे पूर्णपणे खाक झाल्याच्या प्रथमदर्शनी आढळून येतं। त्याचप्रमाणे थोड्या प्रमाणामध्ये अजून 5-6 दुकानं, जवळपास 10 ते 12 दुकानांना या ठिकाणी आगीची इजा पोहोचलेली आहे। सदर आगीमध्ये जवळपास पंचनामा केल्यानंतर आमच्या असं निदर्शनास आलेलं आहे की 50 लाख व त्यापेक्षा जास्त अशी रकमेचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। सदर दुकानामध्ये भंगार असे काही ज्या वस्तू होत्या त्या वस्तू धंद्याच्या ज्या काही वस्तू ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस आगीमध्ये आग विझवण्यासाठी प्रथमतः गावकऱ्यांनी या ठिकाणी धाव घेतली। गावचे सरपंच असतील मोहम्मद रिजवान सौदागर तसेच यांनी अग्निशमन दलाला या ठिकाणी पाचारण केलं। बुलढाणा अग्निशमन दल असेल, जाफराबादचे अग्निशमन दल असेल, भोकरदनचे असेल आणि चिखली नगरपालिकेचे अग्निशमन दल असेल यांना तात्काळ त्याच्या संपर्काने त्या ठिकाणी त्यांनी पाचारण केलं आणि अवघ्या अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी ते अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या। तोपर्यंत गावकऱ्यांनी सर्व एकजुटीने होऊन मुस्लिम आणि हिंदू बांधव यांनी एकत्र येऊन या ठिकाणी आग विझवण्याचा आतुरात असा प्रयत्न केला। बाजूलाच धरणामध्ये पाणी असल्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या स्प्रिंकलरचे जे पाईप आहे त्याच्या सहाय्याने व मोटरच्या सहाय्यानं इथपर्यंत ती पाईपलाईन जोडून तातडीनं पाईपलाईन जोडून त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला। त्याचप्रमाणे गावचे ग्रामसेवक असेल तसेच
तसेच आमचे मंडळ अधिकारी शेळके साहेब असेल, मी स्वतः असेल व आमचे सहकारी कानाटे साहेब आहेत, तसेच या ठिकाणचे असलेले पत्रकार बंधू आहेत व जे गावकरी मंडळ आहेत, अतिशय एक जोमानं त्यांनी या ठिकाणी आलेत, सर्वांनी सहकार्य केलं, एकमेकाचा हात धरून आणि अवघड अशा पद्धतीने या ठिकाणी आम्हाला निदर्शनास आलं की ज्यावेळेला गावावर संकट येतं त्यावेळेला सर्व गावकरी कसे एकत्र येतात आणि आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये कसे सामोरे जातात या ठिकाणी खरोखर पाहण्यासारखं चित्र आम्हाला या ठिकाणी आढळून आलं. अशाच प्रकारे आम्ही सर्वांचे या ठिकाणी पंचनामा केलेला आहे. आमचे मंडळ अधिकारी असेल, आमचे तलाठी बांधव असेल आणि आमचे सरपंच आहेत व गावकरी मंडळ यांनी आम्हाला सहकार्य केलं चांगल्या पद्धतीनं आणि आज पंचनामे करून आम्ही शासनाला त्यांच्या मदतीचं आव्हान या ठिकाणी बुल्ढाना खबर काविश जमील न्यूज़ की पेशकश। अब देखिए दिन भर की आपके ज़िले की खबरें बुल्ढाना खबर में। बुल्ढाना से सैयद इरफान के साथ मैं जमील अहमद शेख आपको आपके ज़िले की खबरों से रोशनास कराऊंगा। तो जल्द से जल्द काविश जमील न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करें और साथ ही घंटी के बटन को दबाना ना भूलें ताकि आपको आपके ज़िले की खबरें वक्त पर मिलती रहे। तो दोस्तों सब्सक्राइब, लाइक और शेयर करना ना भूलें। बुल्ढाना ज़िले की हर अहम खबर आप तक पहुंचाने की हमारी हर मुमकिन कोशिश रहेगी। आपकी अपनी भी है कोई खबर तो हमारे बुल्ढाना ज़िला नामा निगार सैयद इरफान से राब्ता करें।